आम्हाला हे जमत नाही ते जमत नाही, सौच वेखा के बिल्ली हजकोचे. प्रचंड प्रॉपर्टी जमा झाली, हो आता मरेपर्यंत जमण्यासारखं आहे बरं का, हे चालत नाही आम्हाला, ते जमत नाही. आणि हे कोट्यावधी कुठं विढाला विढाला. म्हणजे आता सुरक्षा झाली, याला म्हणतात मगरमच्छ के आसुरोना. या मुहावरा हिंदीमध्ये मुहावरा. मगरमच्छ कळतो ना, मगर हो तिचं पोट भरलं की ती रडते. काय भरपूर खायला मिळालं की तटावर येते, मुंडकं टेकवते आणि तिच्या डोळ्यातून आसव गळतात. पोट भरल्यावर तिला रडू येतं, त्याला म्हणतात मगरमच्छ के आसुरोना. हो हिंदीमध्ये ज्या चांगलं कळेल ज्याला समजेल त्याला. भरल्या पोटानं रडू म्हणजे हे जरा थोडंसं ढोंगीपणा झाला. महाराज काहीही नसताना, कोणतीही सुरक्षा नसताना, आर्थिक नाही सामाजिक नाही, सुरक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या आहे. हो आर्थिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, स्वजन सुरक्षा, नात्यागोत्यांची सुरक्षा, सगळ्या सुरक्षा सोडल्यानंतर कोणतीही सुरक्षा नसताना देवाला म्हणतात, देवा गर्दीतून माझ्याकडे लक्ष दे. हो मी मागणी घेऊन आलेलो नाही, तुला मी कोणतीच संपत्ती मागणार नाही. इच्छा एकच आहे, तुझी आठवण माझ्या चित्तात आणि माझी आठवण तुझ्या चित्तात असू दे. पहिलं चरण नाही तू काही मागत संपत्ती. कसं बोलणं वाटतं बरं देवाला बोलणं हे तर आपल्या सगळ्या भूमिकेच्या विरुद्धच बोलणं दिसतंय. देवा तुला काही मागत नाही, मागत नाही तर भक्ती कशाला करतो. आपला व्यवहार काय आहे, ज्याला पीक काढायचं नाही त्याने पेरावंच कशाला बा. सरळ सरळ आहे, कारण आपलं सूत्रच आहे, एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. हिशोबशीर काम आहे. पेरताना डोक्यात असते किती पोते घावतील, पुणे जिल्ह्यात घावतील म्हणतात. या खासरात ना 50 पोते घावतीलच. आधी फलाचं निश्चित आहे, नंतर मग. आणि मराठवाड्यात तर यापेक्षा ढोंगी पण आहे पा मोठा. तिकडे पेरणीला निघाले की म्हणतात काळ्या आईची ओटी भरायची. काय उदार आहे, ओटी भरायला शब्द किती ग्लॅमरस आहे बघा ना. असे मागणाऱ्यांचे शब्द ग्लॅमरसच असतात पहा. हो ते म्हणतात आम्हाला काशीला पंगत घालायची मोठी 10,000 लोकांची. कोण पाहतो घालतो कोण नाही. अलीकडे सत्ता आपण एवढ्या दूर जाऊन करायची प्रथा आली की दात्यांना कळलं नाही पाहिजे नेमका केला का नाही केला. काय नियोजन आहे. नाईस. अरे वा, यांच्या कल्पकतेला आणि नियोजनाला मला वाटतं पुरस्कार मिळेल, जसं डब्यावाल्यांना मिळाला ना ऍडमिनिस्ट्रेशनचा. काय कल्पकता आहे, काय नियोजन आहे. फक्त काळ आहे ज्याची आपल्यालाच लज्जा वाटते असं नियोजन आहे. हो असो.
मुद्दा माझा काय की पेरल्यानंतर मराठवाड्यात बोलतात काळ्या आईची ओटी भरायची. मी एकाला म्हटलं का हो शब्द इतका चांगला वापरता काळ्या आईची ओटी भरायची, तर मग चैत्र वैशाखात भरा ना, जून महिन्यात कशाला जाता भरायला, काळ्या उन्हात भरा. मग म्हणून आम्ही तुम्ही काळ्या आईची ओटी भरायला गेले. अगदी नेमकं वापशाच्या वेळी जातो पुन्हा म्हणतो काळ्या आईची ओटी भरायची. का उपकार करायला लागला काळ्या आई ओटी भरतो? कसली ओटी भरतो? डबल 10 पट काढायचंय असा हिशोब आहे. आपलं गणितच असं आहे, कोणतीही गोष्ट करायची तर त्याच्यातून काहीतरी मिळावं या हेतून. परमार्थही तसाच आहे. हो, महिला वर्गाचा तर 100% तसाच आहे. तुम्ही फुकट फाकट कशाला भक्ती कराल देवाची? टीव्ही पाहत बसाल ना, कीर्तनाला कशाला या? इथे येऊनही विचारापेक्षा पुण्य मिळतंय हीच भूमिका अजून प्रबळ आहे. जुन्या काळात सांगायचे की कीर्तनाला येऊन बसलं ना ऐकणाऱ्याची पापा अशी बाहेर थांबतात. हे सांगायचे का सांगत होते माहित नाही, असे कुठे तंत्र नाहीच आहे. म्हणते नाही तिथं गेलं तरी पुण्य होतं. आणि या पुण्याची इतकी हाव आहे माणसाला, जी गोष्ट अजिबातच दिसत नाही. नवल आहे जी दिसणाऱ्या गोष्टीची हाव आहे गोष्ट समजण्यासारखी, की हे केल्यानंतर हे मिळेल. हे पुण्य असा प्रश्न आहे पुण्याचा. हे कधी दिसलं नाही, ते अनुमेय आहे. अनुमेय, त्याचा अनुमान करावं लागतं. ते पण कधी परिणामानंतर. परिणामापूर्वी अनुमान करायलाही काही जागा नाही. फार काही चांगलं व्हायला लागलं की खरंच आमचं पुण्य फळाला आलं झाल्यानंतर. आणि पापाचंही अनुमानच करावं लागतं. जीवनात फार संकट आली की आमचं पाप आडवं आलं. हे दोन्ही अनुमानाच्या गोष्टी आहेत. हो, आणि अनुमान हे अप्रतिष्ठ आहे, ते सिद्ध आहे असं नाही. विठाला पाप आणि पुण्याच्या पलीकडे जाऊन विचार करता येणारच नाही का? या पाहिजेच, पुण्य मिळालंच पाहिजे, गरज नाही त्या पुण्याची. पण काय करायचं? पापात्मक ते पुण्यात्मक हे पापे माऊलीने सांगितलं त्याप्रमाणे. हो, ज्याला कामना चिटकलेली आहे असं कोणतं पुण्यही एक प्रकारचं पापच आहे. माऊली बोलले इच्छा चिटकलेलं पुण्य हे पापच आहे, ते पुण्य नाहीच आहे. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य, माऊलींचं म्हणणं आहे. हो, माझ्या स्वरूपाशी ज्यानं येता येते त्याला मी शुद्ध पुण्य म्हणू. पुण्यासाठी चाललेलं आहे, पुण्यासाठी चाललेलं आहे, काहीतरी मिळावं. इथे तर तुकोबाराय म्हणतात मला काहीच लागत नाही, नाही तुझं काही मागत संपत्ती. हो, संपत्ती शब्दामध्ये स्थावर जंगम सर्व संपत्तीचा अंतर्भाव घ्या. याही पुढे जायचं असेल तर दैवी संपत्तीचा देखील त्याच्यात अंतर्भाव घ्या. कारण कसं आहे, व्यावहारिक संपत्ती मागणं कमीपणाचं वाटत असेल तर दैवी संपत्ती सुद्धा श्रेष्ठ मानली जाते. 16व्या अध्यायात वर्णन आहे. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम नमस्य यज्ञस्य स्वाध्यायस्तपार्जवम वगैरे वगैरे. हे सगळे सकल सद्गुण देवा मला द्या असंही बोलणं नाही. असंही नाही काही लागत नाही असं बोलणं. या बोलण्यामध्ये एक शक्ती पहा, देवाला आकृष्ट करून घेण्याची. तुम्ही चिंतन करा ना, लाखो कोट्यावधी भक्तांमध्ये की जे सकाम आहेत, जयांची भजने भोगासाठी. देवालाही कळतंय की मी प्रिय नाही, यांना यांची इच्छा प्रिय आहे. आणि इच्छा प्रिय असून खरं तर माणसांना इच्छा होणं गैर नाही, पण क्षमता इतक्या व्हाव्या, जेवढी क्षमता आहे तेवढ्या व्हाव्या. हो, क्षमता पुत्र निर्मितीची नसेल तरी पुत्राची इच्छा असणं म्हणजे हास्यास्पद आहे ना. मूल निर्माण करण्याची दुर्भाग्यानं क्षमता नाही तरी मुलाची इच्छा असणं आता हास्यास्पद आहे. ज्या गोष्टीची आपल्याच क्षमता आहे तेवढी इच्छा होणं समजण्यासारखं आहे. त्याच्यासाठी नवस याच्यापेक्षा वेळे पण जगात कोणता असू शकते. जे तुझं काम आहे तेही जर तू देवाला सांगत असशील त्याला किती पश्चाताप होत असेल तुला जन्म देऊन. विठाला विठाला छोट्या छोट्या गोष्टी. हो, हे देवाला जाणं, पाया पडून येणं, मला वाटतं त्यातलाच प्रकार असावा. लग्न झाल्यानंतर जा जेजुरीला, जा इकडे जा तिकडे, काय जोडापटणे सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे. आमचं येल मांडवावर जाऊ द्या. नुसता वेलच नाही, त्याला चांगली फळं लागू द्या मोठी मोठी. त्या फळाच्या ओझ्यानं मांडव मोडून अंगावर पडला तरी चालेल, आम्ही गुदमरून मेलो तरी चालेल, पण हे वाढलं पाहिजे सगळं. हे संपवायचं धारिष्ट एका कृष्णानेच केलंय. त्याच्याकडे का कोणी लक्ष देत नाही मला कळत नाही. नुसतं गोकुळातली लीलाच कळते सगळ्यांना. गोपिकांमागे अमुक केलं तमुक केलंय. अरे हेही केलंय, बटन बंद केलंय एका दिवसात, सगळं स्विच ऑफ बंद करून टाकले सगळे. मुलं बाळण बायका बिका बंद करून टाकला खेळ. हो, यादवाचा पोर एक गोप्या भला, त्याने बहुतची खेळ केला रे. लहान थोर अवघी मारली, खेळच मोडून गेला रे. मोडलाय का कोणी त्याच्यानंतर? कर्जबाजारी लोक कधी कधी करतात प्रयत्न, पण कुणीतरी वाचतो. हो, पत्नी आणि मुलांना विष देऊन पित्याची आत्महत्या, त्यातला एक तरी तो वाचतो, ते मरतात, असं काहीतरी होतंय. विठाला विठाला. संपत्ती शब्दामध्ये सकल स्थावर जंगमाचा अंतर्भाव होतो. देवा मला काही संपत्ती लागत नाही, गरज आहे, गरज नाही असं नाही. स्थूल देह जोपर्यंत आहे
तोपर्यंत कधीच कोणाच्या पोटामध्ये अमृताचा निर्झर सुरू होत नसतो. अन्नमय प्राण आहे, अन्न लागतच असते, लक्षात घ्या. असं नाही की वाऱ्याकडे तोंड करून जीवन जात आहे. जगताना अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आवश्यक आहे, प्रत्येकाला आहे. पण गरजा असणं वेगळं आणि त्या गरजांचं मी बोललो याचनेमध्ये रूपांतर होणं वेगळं. कधी कधी गरज नसताना याचना सुरू होते. कधी कधी घरामध्ये गॅसचं सिलेंडर 2 पडलेले तरी तिसऱ्याला नंबर लावायचं काम चाललंयच. राहू द्या, असू द्या, कशाला फोडून मारायचं काय गाडी लावून. याच्यातून सुरू होतो, त्याला परिग्रह म्हणतात. आणि हा परिग्रह एखादा ग्रहस्थी कमी करेल. परिग्रहाचं वेड एकदा लागलं की केवळ संचयाचंच वेड लागतं, मग उपभोग राहूनच जातो. आणि या सूत्रानं आयुष्याचं गणित चुकलेले अनेक तथाकथित लोक आपल्याला दिसतील. त्यांना नुसतं संग्रहाचंच वेळ आहे, उपभोगायला वेळच नाही. हे म्हणजे एखाद्या वेड्या राजानं नुसत्या बायका करीत राहाव्यात आणि पुढे पुढे निघत राहावं. सिकंदरानं काय केलं माहित आहे? ते नुसतं जिंकतच राहिला. अरे जिंकलेल्या सत्तेचा भोग घे ना भाऊ, नाही ना, उपयोग काय? जी वस्तू तुम्ही संपादित केली तिचं सुख उपभोगता आलं तर तिचा उपयोग आहे. नाही तर काय नपुंसका, पद्मिनीचे सोहळे, मोठा स्वर्गात गेला, पराक्रम केला आणि उर्वशी घेऊन आला. उपयोग काय? काय उपयोग? तसं परिग्रह, संपत्ती एकदा प्रिय वाटू लागली, इच्छा जर इच्छेचं बळ वाढलं, याचना जर जास्तच वाढली, कसं आहे, जितकं जास्त मिळू लागतं ना ती तरुण तरुण होते. गंमत अशी याचनेची गंमत अशी, जितकं जास्त मिळेल ती तितकी अधिक तरुण होते. हो, पूर्वी 20 रुपये जरी पाकिटात असले तरी पोट भरतं, पण नंतर 20,000 असावेत असं वाटतं. 20,000 असले की वाटतं जरा कमीच झाले, कदाचित आपल्याला यापेक्षा जास्त मिळू शकतात. मग त्या 20चे 25 होतात. अवघड आहे. बरं, आनंद आहे, कौशल्य आहे, त्याला मी बौद्धिक संपदा म्हणेल. पण ज्या संपदेचा उपभोग नाही त्याचा इतका दुर्भाग्य तोच असावा. अशा वेड्या लोकांनी अनेकांचा फायदा केला. पण काही बँका श्रीमंत झाल्या. बँका आळंदीत तर विशेष, कारण माझ्या विद्यार्थी दशेमध्ये काही वारकरी इथे अपघाताने म्हणा किंवा आजाराने म्हणा वारले, त्यांचे खाते असायचे, नॉमिनेशन केलेलं नसायचं त्यांनी. 1.25 लाख 1.5 लाख मिळाले त्या बँकांना. नाव नाही घेत फक्त बँकेचं कोणत्या ते. गंगाजळी मिळून गेली शेठजी, मिळाली गंगाजळी. हो, त्यांचा ते कुठे गेली मला त्याची कारण नाही, मला बँकिंग फारशी कळत नाही. पण आमच्या लोकांनी बँकांना श्रीमंत केलं, कोणाचे नावं लावले नाही. मेल्यावर ते मिळाले त्यांना, दावा करणारं कोणीच नाही, कारण संबंधच कोणाशी नाही. संचय करणाऱ्या माणसांनी अर्थव्यवस्थेत गोंधळ घातला. हे संचय करणारी माणसं अर्थव्यवस्थेचे शत्रू असतात. पहा, हो, काळा पैसा फक्त गुंडांकडेच आहे, राज्यकर्त्याकडेच आहे असं म्हणायचं काम नाही. ज्यांनी आपल्या काय या सृष्टीतली जी संपदा आहे, हो, ज्याला आपण साधन सामुग्री म्हणून भगवंतानं निर्माण केलेली, ती जितकी आपल्या उपयोगाची आहे तेवढाच संग्रह करायचा आपल्याला सृष्टीचा अधिकार आहे. त्याच्यापेक्षा जास्त संग्रह जर केला तर आपण ईश्वरद्रोही ठरत असतो. इथं एका माणसानं हजार माणसांचा संग्रह करून ठेवलं विनाकारण. हो, आणि सांगू, 3 गोष्टीला वारस असला तरच त्या मिळवाव्यात. वारस नसला तर गोंधळ होतो. कोणत्या? सत्ता, संपत्ती, श्री याला मालक असावा लागतो. मालक नसला की मागच्याची परेशानी होते, तो जातो मरून. त्यामुळे संग्रह अवघड आहे, भोग नाही घडत. याच्यासारखी तर प्रतारणा कोणतीच नाही. हो, ठीक आहे, भोगी मनुष्य हा कदाचित लोभी असला तरी समजण्यासारखा आहे. पण संपत्तीचं वेळ ज्याच्या जीवनात आहे तो नुसता लोभीच असतो, भोगी नसतो. तो नुसता कमवत राहतो, कोंबड्यासारखा उकरत राहतो. दाणे खाणारे वेगळेच. कोंबडा उकरतो नुसता, खात नाही ते. तो उकरायचंच काम करतो नुसता. आणि उकरलेल्याचं संरक्षण, इकडे पहा तिकडे पहा तिकडे पहा. कोंबड्याची प्रवृत्ती बघा, उकरतो आणि 5-25 कोंबड्या चरत राहतात त्याच्यावर, पिल्ल कोंबड्या. हो, तो काय म्हणे, झाली कोंबड्याची परी, पुढेची उकरी लाभ नेणे. उकरायचं काम चालूच आहे. हो, हे दोष नाही, हा एक प्रकारच्या चुकलेल्या गणिताचा भाग आहे. तुकोबाराय म्हणतात, मला संपत्ती नको, फक्त तुझी आठवण चित्तात राहावी इतकी माझी इच्छा. असं बोलणारा माणूस जगाला प्रिय होऊ शकतो. काही न मागे कवनाशी तोची आवडे. सरळ गणित आहे. जो कुणालाच काही मागत नाही तोच देवाला आवडतो. याचा अर्थ मागणारा माणूस देवाला प्रियच नाही, आणि देवाला प्रिय होण्यासाठी भक्ती आहे. मागणारा प्रिय नाहीये.
म्हणजे मागायचं नाही म्हणजे घ्यायचं नाही असं नाही. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत, ही जागा समजून घ्या. हो, मागणी म्हणजे स्वाभिमान पणाला लावून लाचारीनं द्या हो द्या हो द्या, ती दिसतच, ते सांगावं लागत नाही. मागणीची व्याख्या करायची गरजच नाही, ती मूर्तिमंत तुम्हाला सापडेल चेहऱ्यावर अनेकांच्या. हो, म्हणून मी बोलत आलो की काहींची मुखमंडल हेच भांडवल आहे, न बोलताच येतंय तिकडून. काहींचे चेहरे हेच मागणीचं भांडवल, बोलावंच लागत नाही, लोक आपोआप जोडीत टाकतात. तर काहींचे चेहरे उपाशी असून सुद्धा त्यांना कोणी जीव म्हणणार नाही, हा जिवंत माणूस आहे. 8 दिवसाची उपाशी जरी असलो तरी आपल्या चेहऱ्यावर क्षुधेच्या वेदना जर दिसत नसतील, समजायचं स्वाभिमान जागा आहे. विठाला आणि खाऊन पिऊन चेहरा बेजारच, क्यों मिया रोते तो सुरतच वैसी, सवय होऊन जाते होती नंतर. मग तो चेहरा कायमचा तसा होतो, कायमचाच. मग प्रफुल्लितता तर सोडा, पण जवळ एसटीत बसलेल्या माणसालाही वाटतं उभं राहिलेलं परवडेल याच्यापेक्षा. काय नाही जरी कोणता चांगला चेहरा दिवसभरात पाहायला मिळाला तरी असा तर भेटू नये. प्रसन्न चेहरा पाहायची इच्छा असते, देवालाही तीच इच्छा आहे. म्हणतात नाही पाहिजे मला संपत्ती तुझी, नाही पाहिजे, पण यदृच्छेनं अर्थात माझ्या प्रारब्ध प्रयत्नानं मला उपलब्ध होत असेल तर ठीक आहे, पण त्याच्यासाठी विशेष, कारण मागणी ही क्रियाशून्य माणसाचंच लक्षण आहे. क्रियाशील मागणी करीत नाही, तो संपादन करीत असतो. क्रियाशील मागेल कशाला? हो, साधक माझ्या पुढे सरळ सरळ, आपण पुढे मागे कीर्तनकार होणार आहेत, काही कीर्तनकार आहेत, काही होणार आहे. एक वाक्य सांगू मी, आपलं कीर्तन संपल्यानंतर जर आपल्या पाकिटात 100 रुपये असतील तर आपली लाज आपल्याला वाटावी की आपल्या कीर्तनाची लायकी 100च रुपयाची. बोलायचं कामच नाही, ती लायकी सिद्ध होते तिथे. आणि त्याच्यात जर 5000 असतील तर समजायचं आपलं कीर्तन 5000च्या लायकीचं आहे, आपल्या लायकीनुसार मिळणार आहे. यदृच्छा लाभ संतुष्ट. कीर्तन 500 रुपयाच्या लायकीचं करायचं नाही, नाही मी 10 शिवाय कमी घेतच नसतो, हे मूर्खपणा झाला. तुला जे दिलंय ते तुझ्या लायकीप्रमाणे बरोबर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तक्रार करायला जागाच नाही. हो, फारच वाईट वाटत असलं तर सांगायचं, हे पहा शे तुमचे घ्या आणि माझे अजून याच्यात 1000 सत्याला माझी देणगी. ते लोक स्तंभित होतील, ते म्हणतील सापडला बाई एक तरी जिवंत कीर्तनकार. विठाला विठाला. नवल आहे ना, आश्चर्य. तुकोबारांचे पुत्र शोभावत आपण. गाथा समजते समजते मोठा आरडाओरडा चाललाय सगळ्यांचा, मोठं संशोधन चाललंय. पहिला भाग, दुसरा भाग, चौथा भाग, 10वा भाग. हो, किती भाग, यातला थोडासा भाग आतही घेऊ ना, थोडा आत. त्या महाराजांचं नाव घेण्याची ऊर्जा तरी आपल्यामध्ये नव्यानं काही निर्माण होईल. हो, नाहीतरी संप्रदायाला तारण्यासाठी हजारोंची गरज नसतेच कधी. एका माणसानं एक संप्रदाय जगव्यापी केलाय. एका माणसानं चिंतन करूया छोट्या छोट्या संप्रदायाचं. एका माणसानं विशिष्ट पद्धतीने संप्रदाय जगात नेले. आपण त्रिकोणात अजूनही आहोत, याचं मंथन आणि विचार करण्याची गरज आहे. नाही केला तरी आपलं काही बंद नाही पडलं, माझं व्यक्तिशः. हो, पण संप्रदायाच्या दृष्टीने व्यापक विचार करण्याचा भ्रम ज्यांना आहे त्यांनी याही व्यापकतेचा थोडा विचार करावा. एका खोराड्यात जास्त कोंबड्या जर कोंडल्या तर कुरकुर रात्रभर चालू राहत असते. एका खोराड जुन्या काळात असायचे ना खेड्यापाड्यात, खोराडं छोटं असलं कोंबड्या जास्त असल्या की मग ते कुर चोचीला चोची लागणारच आहेत, पायाला पाय लागणारच आहेत. सध्या तेच चाललंय. हे काय, खोराडं झालं छोटं, कोंबड्या झाल्या जास्त. विठाला विठा. तेरा वर्ष झाली भाऊ बारकाईनं अभ्यास करतो या गोष्टीचा. ऐकत असतो, अभ्यास करीत असतो, काय चाललं काय नाही. चिंतन करावं, आपण आपल्या घरी यावं, महाराजांची भाषा समजून घ्यावी, माझं इतकंच म्हणणं आहे. हो, कदाचित माझ्या समजण्यात चूक असेल तर मला समजून द्यावी. हे काच म्हणतात मला संपत्ती नाही पाहिजे. मुलंबाळा नाही काय मारून टाकले काय त्यांनी? मुलंबाळा नाही त्यांना? आहेत, पत्नी आहे. मुलंबाळ नसणाऱ्यांच्या सुद्धा मागण्या संपत नाहीत, त्यांना तर आहे. पोटीना पाठी लागली काठी, त्यांच्याही मागण्याला दम नाही. मागणं पुढं गोसाई रड, त्यांच्याही मागण्या प्रचंड चालल्या. त्या बाबाला सगळं आहे. मला आश्चर्य काच वाटत नाही, मला कळत नाही. तुम्ही कानात टाकता काय अभंगाला? काना आड टाकून चालणार नाही. ते का म्हणतात देवाला मला तुझी संपत्ती लागत नाही, मी तुला संपत्ती मागत नाही. हो, नाही पाहिजे मला, हो काहीच नाही. हो, अनिक नाही काही मागणे, अनिक नाही काही मागणे.
आपल्या जबाबदारीतून मुक्त करण्याची भाषा तुकोबराय करतात. आणि नाही काही मागणे, सुख संपत्ती राज्य धन यातली कोणतीच इच्छा नाही. ज्यानं तुला साकडं पडेल अशी माझी मागणी नाही. याचा अर्थ देवाला साकडं पडतंय, पडणारच आहे. कर्मापेक्षा जास्त त्याला देता येत नाही, तो नियमानं बांधलेला आहे, त्यानंच केलेला आहे. हो, मग त्याला साकडं टाकायचं, देवाला साकडं टाकतोच ना आपण. देवा बघ बाबा आता काय साकडं आहे, किती त्रास दे नाही त्याला ना. म्हणून मला कोणी माळ घाल म्हणलं मला घालावीशी वाटत नाही, कारण ते साकडं घालतंय. त्याचे प्रॉब्लेम आपल्याला उगीच ऐकावे लागतात. माळ कोणाला घातली ना, ते महाराज असंच झालं, अमुकच झालं, रात्री 12लाही फोन करायला मागं पुढे पाहत नाहीत. महाराज मुलगा झाला, मला कशाला सांगतो? रात्री 12:30ला फोन. अहो याच्याही पुढे जाऊन सांगतो, लोक काय करतील नेम नाही. महाराज डोहाळ जेवण आहे आमच्या सुनेचं, या काय करायचं, ओटी भरायला येऊ? काय काय विचार काय करतात लोक आपल्या संदर्भामध्ये, त्याचं कारण काहीच नाही. आपलं ते हे जे ना सिच्युएशन, त्याचा हा परिणाम आहे. हो, देवाला साकडं जर पडत असेल, ज्याला जे साकडं पडतं त्याला ते सांगून उपयोग नाही. देवा तुला साकडं पडत असेल तर माझं हे काही मागणं नाही, निश्चिंत करतायत देवाला. अशा गर्दीतल्या एखाद्या आवाजाकडे त्याचा लक्ष गेलं तर जाईल देवाचं. हो निश्चितपणे. मी तर म्हणतो देव नेहमी असं शोधत असेल की कोण आहे बा एखादा, पाहू द्या बरं याची हेऱ्यांच्या गर्दीमध्ये एखादं टवटवीत उमललेलं मुखमंडल कोणतं आहे की ज्याची काडी मात्र मागणी नाही, पण प्रेमानं मला भेटायला आलाय, माझ्या दर्शनाला आलाय. आठवण चित्ती असो द्यावी. पहा, मागणी नाही तर गरजही नाही असाही विश्वास असतो. मला काय त्याला मागायचं का त्याचं घ्यायचं द्यायचं, त्याची मला काय गरज आहे. इथे मागणी नाही, पण देवाचं प्रेम टिकून आहे. तुझी आठवण माझ्या चित्तात राहू दे. प्रभावित झाला असेल पांडुरंग, का होणार नाही प्रभावित? तुम्हाला मागायचं नाही बरं काही, पण तरी माझं तुमच्यावर प्रेम आहे. मागणी नाही प्रेम आहे हे तर पती पत्नीत संभवत नाही, बाप लेकात संभवत नाही, आई मुलात संभवत नाही. निर्निमित्त निर्व्याज आणि निष्कलंक निष्काम प्रेम आपल्या जगात कोणत्याच नात्यात संभवत नाही. अहो, दोन अपरिचित माणसं एकदा भेटले की दोघांच्या डोक्यात विचार चालू असतो, याला कसं वापरता येईल. आपल्याला माणूस तरी भेटला ना नवा, नुसतं डोक्यात असते. हो, म्हणून मी नेमकाच आळंदीत आलो होतो तेव्हा एका मोठ्या महात्म्यानं मला विचारलं होतं, श्रीमंत आहे का रे तू घरी? हे म्हटलं काय करायचंय, मी भिकारी व्हायला आलोय आणि हा मला घरची श्रीमंती विचारतोय. जमीन किती आहे तुला, शिक्षण किती झालं हे नाही विचारलं आधी, जमीन किती आहे. नाही, सगळ्यात आधी विचारलं तू कोणत्या गावचा. मग जमीन किती आहे तुला. म्हटलं जमिनीचं यांना काय करायचं. आणि मग नंतर वारंवार ती प्रसंग माझ्या पुढे घडत गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं ह्या महात्म्याला श्रीमंत माणसं आवडतात. विठाला विठाला म्हटलं काय कारण आहे एखाद्या महात्म्याला श्रीमंत माणूस आवडायचं, काय कारण आहे? उघडच आहे, कधी वापरता येईल, कसा वापरता येईल आणि कुठं वापरता येईल. एखादा माणूस चांगली असा मी भेटू द्यावं जणू काय गळाला मासा लागला. इथं देव भेटला त्यांना, ते म्हणतात काही नाही पाहिजे, टेन्शन घेऊ नको, देवा प्रेम आहे मात्र या चित्तात तुझी आठवण राहू दे. आठवण चित्ती असो द्यावी, 3 अर्थ होतात याच्यात. हो, माझ्या चित्तात तुझी आठवण वसू दे, तुझ्या चित्तात माझी आठवण वसू दे. आठवण चित्ती असू द्यावी, मला पण तू आठवणीत ठेव की मी तुला काहीच मागितलेलं नाही. काय तू या सगळ्या गर्दीत मला विसरू नको की मी तुला काही न मागणार आहे, मला तुझी संपत्ती नको, ही आठवण तू पण राहू दे. दुसरा अर्थ, तुझी आठवण माझ्या चित्तात नित्य स्मरण राहू दे. आणि तिसरं, कायम मी कधी आलो की लक्षात ठेव मी काही मागायला आलेलो नाही, काही तुझं काही मागत संपत्ती आठवण चित्ती असू द्यावी. कोणी म्हणेल संपत्ती नाही मागत तरी तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठं मागायचं असेल, कारण काय होतं कधी कधी मोठ्या फलाच्या प्राप्तीसाठी लहान फलाचा त्याग माणसं करीतच असतात. ते असे धूर्त हुशार माणसं आहे. जुन्या काळात एक प्रथा होती आपल्यामध्ये, सगळे आपले आपण म्हणून बोलायला काही हरकत नाही. काही अशा विभूती आपल्यात होऊन गेल्या आहेत. हो, एखाद्या गावी कीर्तन करून आल्यानंतर त्या गावच्या लोकांना इथून मनी ऑर्डर करायची. श्री ह भ प समस्त भजनी मंडळी अमुक अमुक गाव, आम्ही तुमच्या गावाला कीर्तनाला आलो होतो. मी लहानपणी पाहिलेले आहेत हे मनी ऑर्डर आलेले. तुम्ही आम्हाला कीर्तनाचे 12 रुपये दिले, आम्हाला प्रवासासाठी फक्त 7 रुपये लागले, तुमचे 5 रुपये आम्ही परत पाठवत आहोत. बापरे, असा प्रभाव पडायचा, इम्प्रेशनच पडायचं त्या गावात. महाराज 5 रुपये परत पाठवले, काय महाराज. पण ते छोट्या फलाचा त्याग याच्यासाठी करायचा होता की एकदा माणसावर इम्प्रेशन पडलं की मग कोट्यावधी जमा करता आले. याला म्हणतात धोत्राला गाठीन बँकेत कोटी, नवं स्लोगन आहे हे. मी नव्या पिढीतले कीर्तनकार गाठी नाही मारणार, ते इस्त्री करूनच कपडे घालणार, पैसे नसतील त्यांच्याकडे.
मला आनंद वाटतो की एक स्वाभिमान्यांची फौज संप्रदायात नव्यानं निर्माण होते. फक्त प्रस्थापितांना धक्के लागतात, पण काळजी करायचं कारण नाही. विठाला विठाला. काय पॉलिसी आहे धोत्राला? गाठी. पण हा फॉर्म्युला चालला हो काही दिवस. 2020चा जमाना आहे. तुम्ही लोकांना जास्त काळ वेळेत नाही काढू शकत आता. मग पुढच्यांनी हे कॉपी करू नये. टिपणं कॉपी केली तरी चालतील, पण धोत्राच्या गाठी कॉपी करू नका. हो, चाली कॉपी केल्या तरी चालतील, पण चप्प्या कॉपी करून काय होणार नाही. इथे पाप दाखवणे ते श्राद्ध घाल. तुझ्या जीवनात काय परिणाम आहे ते दाखवत. तू कशा कोणत्या स्थितीवर जगतोय हो ते बोलावं लागणार आहे. नाही तर तीव्र विद्वत्ता मार्ग दिसावा जीवनामध्ये, मार्ग दाखवता यावा. म्हणून तुकोबारांच्यावर हा आक्षेप येऊ शकतो की तुम्ही संपत्ती नाही मागत, पण तुम्हाला मोक्षाची गरज असेल. याला तर मोजतच नाहीत होते. तुकोबारांनी मोक्षोपादक जेवढं म्हणून काही तत्वज्ञान आणि मार्ग आहेत, मोक्षाचं अप्रूप आणि कौतुक ज्यांना आहे हो त्या सगळ्यांना एकाच आठवड्यात बांधलं. परवा काहीतरी अभंग झाला, मोक्षाचे तो आम्हा नाही अवघड, तो असे उघड गाठोडी. तो तर आमच्या मोठीत आहे हो. गाठोडीत आहे. आम्ही कधी गाठोडी सोडून मोक्ष खात बसू, जेवण सोडल्यासारखं. हो, पण भक्तीची आवड आहे. कुणी म्हणेल तुम्ही संपत्ती मागत नाही, मग तुम्हाला देवाची भेट पाहिजे असेल, किंवा तुम्ही देवाला तुम्ही असं म्हणत असाल की मला वैकुंठाला घेऊन चाल. तुकोबाराय म्हणतात तुला मी त्रासही देणार नाही, मला कुठे नेऊ नको. मला माहिती आहे की माझा कर्मभोग संपल्यानंतर मी तुझ्यापर्यंतच येणार आहे. म्हणून या पायाचं अनुसंधान टिकवत टिकवत भोग सरल्यानंतर मीच तुझ्याकडे येईल, तू जागा सोडू नको. संपल्यावर मी येईल. मी काय काय विश्वास आहे, मी तुझ्यापर्यंत येईल. मला माहिती मी तुझ्यापर्यंतच येणार आहे. वासना शिल्लक नाही आता का मला जन्म घ्यावा लागणार आहे पुन्हा पुन्हा इथे येणार आहे. मी तुझ्याकडेच येणार. हो, माझा भोग जेव्हा सरेल, कारण सरळ आहे, कर्मभोग संपल्याशिवाय कुठे जाता येत नाही. मला तो संपवावा लागणार आहे, म्हणजे माझी तयारी आहे. हो, कर्मभोग आणि भोग या मृत्यूलोकातील या देहातील आटोपल्यानंतर मी तुझ्याकडे येईल. कसा काय येईल? या पायाच्या अनुसंधानानं. हे अनुसंधान मी खंडित होऊ देणार नाही. अनुसंधान एकतानता, एकाग्रता, नित्यता, अव्याहतपण, त्याला आपण अनुसंधान म्हणू शकू. हो, अगदीच अखंडित भक्ती आणि भजन तुझ्या पायाचं अनुसंधान मी ठेवणार आणि माझा भोग संपला की मी तुझ्याकडे येणार.
तोपर्यंत नाही. तुला त्रास नको, मी तुला कुठला त्रास देत नाही, साकडं घालीत नाही. कारण भोगाच्या अगोदर पहा, कर्मापेक्षा जास्त देवाला मागणं म्हणजे साकडं घालणं, लक्षात ठेवा. होत नसतं ते कधी. हो, त्यामुळे दुर्बलत्व अंगी धारण करण्यापेक्षा प्रसंगाला सामोरं जाणं, याच्यासाठी काही परमार्थाचा उपयोग होऊ द्या ना, काही ऊर्जा वाढू द्या ना. मृत्यू उरावर येऊन आदळला तरी सुद्धा पापनी हलू नये, असं काही भावना परमार्थानं. 2-3 गोष्टी पटकन झाल्या पाहिजेत सांगतो. ते विमान येईल न येईल मला त्याच्याशी कारण नाही. परमार्थाच्या द्वारा 3 गोष्टी पटकन झाल्या पाहिजेत. निश्चिंती, निर्भयता आणि तिसरं निर्वासन चित्त व्हायला पाहिजे. संसर्गानं व्हायला पाहिजे. हो, चिंता शून्य व्हायला, तणाव मुक्ती झालीच पाहिजे. 3 गोष्टी अलीकडच्या भाषेत सांगेल, टेन्शनलेसनेस त्याला म्हणतात, तणाव मुक्ती. दुसरं फिअरलेसनेस, भयमुक्ती. आणि तिसरं वासना शून्यता. हो, ज्याला आपण काय म्हणू, वासना शून्यतेला अलीकडे याच्या तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये वेगळा अर्थ आहे. निर्वासनता असं त्याला बोलू, इच्छा शून्य. या गोष्टी घडायलाच पाहिजे, हो बघ, यायलाच पाहिजे या गोष्टीचा. आणि जसजशा इच्छा कमी होत जातात ना, तसं जिवंत पण येऊ लागतं पहा जीवनाला. तुकोबाराय म्हणतात, मला तुझ्याकडून मोक्षही नको, असा उधार आणि उसणं मला काहीच नको, मला कमाई करून मिळवू द्या. हो, गाडगे महाराजांबद्दल सांगायचे, ते गावात गेले एखाद्या की लोकांना लगेच मधुकरी मागायचे नाही. पहिले ते खराटा घ्यायचे, 2-4 गल्ल्या झाडून काढायचे आणि मग म्हणायचे, आता मला अधिकार आहे तुमचं जेवण जेवायचं, आता मला तुमच्या जेवण जेवण्याचा अधिकार आहे, असं म्हणायचे. बरोबर. कारण श्रम करून खाणारा हा माणूस नेहमीच सुंदर दिसतो. श्रम करता न मागणारा बेश्रम, म्हणजे बे म्हणजे नाही श्रम, मी बेशरम असं म्हटलो नाही, बेश्रम. श्रम त्याच्या विरुद्ध बेश्रम असे दोन्ही शब्द कसे एकत्र आले. बरोबर. ती बेश्रमता त्यांच्या अंगी नव्हती. तसं देवा मला संपादन करू दे, आता तू एवढं भांडवल दिलेच, मी माझा भोग संपवतो धारिष्ट्यानं, फक्त अनुसंधान तुझ्या पायाचं, आठवण चित्ती असो द्यावी. पायाची आठवण माझी चित्तात तुझ्या आणि तुझी चित्तात माझ्या, हा परस्पर संबंध तू टिकून ठेव. इतकं काम तू कर, बाकीचं मी करतो सगळं. मी माझा भोग संपवीन आणि संपवल्यानंतर मी स्वतः येईल. आतापर्यंत अनेक भक्तांनी तुला अवतार घ्यायला लावले आणि टेन्शन दिलं. खरं तर देवाला खाली यायला लावणं फार चांगलं काम नाही. चांगलं काम आहे का? आपल्या प्रिय वस्तूला किंवा प्रेमास्पदाला त्याच्या पदावरून च्युत करून खाली आणणं इतकं चांगलं नाही. पण देवाला अवतार घ्यायला जुन्या भक्तांनी भाग पाडलं. प्रेमसुखाचा आनंद असेल, भक्ती सुखाचा आनंद असेल, तुकोबारांना त्यातही कदाचित काहीतरी न्यूनत्व किंवा दोष दिसला असावा, म्हणून ते म्हटले, माझ्यासाठी तुम्ही आकार घ्या, ही पण माझी इच्छा नाही. अवताराला या, ही पण अजिबात अवतार बिवतार घ्यायच्या भानगडीत पडू नका. माझ्याबद्दल फारच प्रेम वाटत असेल तर तुम्ही अचानक अवतार घ्याल, तसं काही करू नका, ती सुद्धा माझी इच्छा नाही. 3ऱ्या चरणात, आता मजसाठी याल आकारास रोकडी हे आस नाही देवा. किती बोलणं सुंदर आहे. माझ्यासाठी तुम्ही अवतार घ्या, त्रास घ्या, ही माझी इच्छा नाही. रोकडी टपकळ स्पष्ट. हो, रोकडी अगदी ताजी, ज्याला आपण म्हणू रोख, ही सुद्धा इच्छा नाही. ह्या बोलण्याचे अंत पाहण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करू. आपण चिंतक आहोत. हो, मला दिसलेली गोष्ट आतापर्यंतच्या 10-12 वर्षात की ज्या गाथेचा बारकाईनं अभ्यास व्हायला पाहिजे, भावदर्शनात्मक अभ्यास व्हायला पाहिजे, ती गाथा अभ्यासक्रमात नाही. किती हास्यास्पद आहे. ज्याच्यावर आधारित महाराष्ट्रभर कीर्तन करायची आणि कीर्तनकार म्हणून मिरवायचे, ती गाथा अभ्यासक्रमात नाही. यासारखी हास्यास्पद आणि लांछनास्पद गोष्ट कोणती असावी? विठाला विठाला विठाला. आणि ती अभ्यासक्रमातही नाही. हे कीर्तन हे कोणत्याही अंगानं कधीही शिकवलं जात नाही. त्याची परीक्षा, हे मला न सुटलेलं कोड आहे. जे शिकवलंच नाही त्याची, तुम्हाला कधी वाटलं नाही असं? म्हणून तर आम्हाला वाटलं, म्हणून तर आम्ही काढून घेतला अर्ज आमचा. फोन करीत बसे. जे शिकवलंच जात नाही त्याची परीक्षा. कसं बोलावं, कसं गावं, व्याख्यान कसं करावं, प्रस्तावना कशी मांडावी, अमुक कसं करावं, याचं तंत्रशुद्ध ज्ञान न देता त्याची परीक्षा घेणं, म्हणजे हे जरा जास्तच अघोरीपणाचं काम आहे. अघाव आहे, आश्चर्य आहे. अजूनही त्याच्यात काही बदल होत नाही. नवल आहे. गाथा अभ्यासक्रमात नसणं, हो, ही गोष्ट तुम्हाला माहित नाही. विशिष्ट पद्धतीच्या एका जाणत्या ठिकाणी ती अभ्यासक्रमात नाहीये. नवत चिंतन करावं जाणत्यांनी याचं,
की ज्या गाथेवर कीर्तन करावी लागतात. पाठांतराला असेल ओळ्या एक अभंग पाठ करा, 4 ओळ्या पाठ करा, मालिका पाठ. पाठानं होतं काय? गर्दी होते डोक्यात. बहु केले पाठांतर, वर्म राहिले ते दूर. पाठांतर केलेला माणूस आणि कॉम्प्युटरची हार्ड डिस्क दोन्हीत काहीच फरक नाही. याचा अर्थ करू नये असं माझं मत नाही. ते उतरावं लागतं ना, ते उतरत नाही. फक्त पाठ. ज्ञानेश्वरी उलटी पाठ, सुलटी पाठ. भागवत उड्या मारून पाठ, डोकं वर करून पाठ. म्हणजे नुसतं उभ्यानं पाठ नाही, पाय वर डोकं खाली केलं तरी पाठ. तुम्ही कसंही सांगा, इकून तिकून. स्थिती काय म्हटले तशीच आहे. कशी? जाऊ दे, काय सांग. तुकोबाराय म्हणतात आकार नको घेऊ. हे बोलणं चिंतन करण्यासारखं. मी पुन्हा पुन्हा का सांगू लागलो? हे बोलताना त्यांच्या अंतःकरणाची अवस्था आणि त्यांची ऊर्जा, त्यांचं मोठेपण, जीवनविषयक दृष्टिकोन, निश्चिंती, निर्भयता आणि सहजता जीवनातली लक्षात आणण्यासारखी. ह्या जीवनाचा अप्रूप आहे सगळ्या जगाला. म्हणून तुकोबाराय लोकांना प्रिय आहे. चमत्कारामुळे प्रिय नाही. असे काय हात फिरून ते काय बटाटे वडे काढीत नव्हते. जीवनाची उत्तुंग शक्ती तिथे भरलेली आहे. आणि ते देवाला जेव्हा असं बोलतात तेव्हा विचार करावा लागतो की देवाला म्हणतात अवतार घेऊ नको, माझ्यासाठी आता तू अवतार घे किंवा आकाराला ये, हेही माझं म्हणणं नाही. मीच माझं संपल्यानंतर येईल. आणि सरते शेवटी देवा तुला सांगतो की माझं एकच म्हणणं आहे, या मुखामध्ये तुझं नाम असो राहो, ते नित्य राहिलं की मला काय दुःख काळ देणार आहे. इथे काळ हा शब्द आयुष्य या अर्थी, मृत्यू या अर्थी नाही. हो, तुझं नाव मुखात राहू दे, इतकं टिकलं की मग माझं आयुष्य, माझ्या आयुष्याचा उरलेला काळ मला काय श्रम देणार आहे आणि काय दुःख देणार आहे त्याला म्हणून देत राहा. मी तुझी दखल घ्यायला तयार नाही. शेवटचं चरण. असो तुझे नाम, माझ्या मुखामध्ये तुझं नाम असू दे. देईल तो श्रम देवो काळ, काळ जो श्रम देईल तो देव. तू हस्तक्षेप करू नको. माझं आयुष्य मला काय दुःख देईल, काय माझ्या जीवनात प्रसंग वाढून ठेवलेले ते असू दे. ये काय मात्र मुखामध्ये तुझं नाम टिकू दे, इतकंच मागणं आहे. सामान्य आहे, अत्यंत थोडं दिसताना, परंतु त्यातूनच त्यांना ती ऊर्जा प्राप्त झालेली आहे. या भक्तीतून, या नामचिंतनातून, या अनुसंधानामधूनच ही भाषा त्यांच्या मुखी आलेली आहे. अगोदर हीनत्व किंवा दुर्बलत्व महाराजांच्या जीवनात दिसतंय काही ठिकाणी, प्रारंभीच्या अनुभवावरून, अभंगावरून. पण हे परिपक्वतेचं बोलणं आहे. आपण तुकोबारायांचे अनुयायी आहोत. आपणही आपलं जीवन याहीपेक्षा ऊर्जावान कसं होईल असा प्रयत्न करूया. त्यांच्या शब्दातून स्वतःला जरा चार्ज करून घेऊया. कायम डिस्चार्ज काय जगणार आहोत. जरा कव्हरेज मध्ये महाराजांच्या जाऊया. बघू आपण की मागण्या संपवल्यानंतर काय होतं. सामान्य दृष्टीने प्रयोगच करायचे तर मागणीचं महत्व आहे का नक्की हे आधी जाणावं. ही गोष्ट आता गरजेची आहेच का. उगीच विनाकारण सहजासहजी लाचार होऊ नये. कारण मागणी म्हटलं की लाचारी आलीच तिथं. हो, त्याचे अनेक साईड इफेक्ट आहेत. हीनत्व येते, अवकळा येते. हो, आत्महंता तो मनुष्य ठरतो, आत्महनन करतो तो.
आणि आत्महनना इतकं नुकसान जगात दुसरं कोणतं नाही. स्वतःचं महत्व जाणावं, स्वतःवर सर्वात जास्त विश्वास करावा. मी स्वतः गर्व या अर्थी बोलत नाही, स्वाभिमान या अर्थी बोलतो. इथेही काहीतरी ईश्वर चैतन्य आहे, इथेही काहीतरी शक्ती आहे, याच्याकडे थोडं लक्ष द्यावं. आणि हे रडत पडत मागण्या, या देवा पुढे मांड, त्या देवा पुढे मांड, कमी करावं, बस करावं. शिकूया थोडं. तुकोबारांचं तत्वज्ञान देवाला मागायला सांगत नाही, मागणी संपवायला सांगतंय. मागणे ते खुंटे ऐसे करी देवा, नाही तरी सेवा सांग पुढे. ज्यानं मागणं संपेल आणि मागणं संपल्यानंतर जीवनाची खरी लज्जत मला समजू लागेल, मग समजतंय. उपकाराखाली दबलेला माणूस काय हो, वाईट परिस्थिती आहे. 10 सुमो एखाद्या मुंगीवर पडले, ती कशी जगेल. याला माग त्याचा उपकार, त्याला माग त्याचा उपकार, आणि अनेकांचा उपकार ज्याच्यावर आहे त्याचं जीवन संपून जातं. कुणी आलं की हसावंच लागतं ना. कुणी आलं की हे पहा, 11 रुपये दिलेला आला तरी हसावंच लागतं ना. 11,000 दिलेला आला तरी या 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 कसे आहेत मुलं बाळ, बरे आहेत का. बरं, काय कसं काय व्यवसाय पाणी का. 1251 वाला आहे. आणि ही संख्या जर वाढत गेली तर आपलं जगणं ताठ राहत नाही, मग रेप्टाईल होतो आपण, असं सरपटणारे प्राणी. ज्याचा स्वाभिमान जिवंत नाही, तो कन्यावर जरी उभा असला तरी तो सरपटत असतो पहा. हो, म्हणून थोडंसं स्वाभिमानाच्या दृष्टीने जगूया, मागण्या कमी करूया. एकदमच सगळ्या बंद होत नाहीत त्या, पण शक्यतोवर त्यानं अगदीच आपला स्वाभिमान ठेसकाळत असेल, घासून गुळगुळीत होत असेल, त्याची धार लगेच जात असेल, त्याचा जर शाळीग्रामच होत असेल स्वाभिमानाचा, तर तो शाळीग्राम होऊ देऊ नये. जगण्यात अर्थ उरत नाही हो, लेचपेचं जीवन होतं पाहते. हो, आणि तुकोबारांना लेचपेचे पण मान्य नाही. महाराजांचं तत्वज्ञान असं दुर्बल करणारं आणि लेचपेचं करणारं नाही. छोट्या छोट्या इच्छांसाठी षडयंत्र, अमुक तमुक स्पर्धा, याला खाली दाब, त्याला पुढे आण, त्या गावात तुम्ही गेलेच कसे, ते माझ्या दिंडीचं गाव का गेले झाले का. आसाम्या लावल्या बाबू, काय चालवलंय का एका पोटासाठी. विधभर आहे, सहज भरतय सहज. आळंदीमध्ये अनेकांचा अनुभव आहे, काही जरी नाही केलं तरी इथं पोट भरतंय. कित्येक महात्मे माझ्या पाहण्यात आहे. कीर्तन नाही, प्रवचन नाही, बा श्रवण करायचं. सकाळी मंदिरात जायचं, दर्शन करायचं, साईडचा बोर्ड बघायचा, बाजूचा बोर्ड पाहिला की दुपारची तरी सोय होतेच आहे. नुसतं पोटासाठी एवढं करावं लागत नाही. त्यामुळे ही लाचारी आणि ही मागणी जी प्रचंड आणि उदंड वाढलेली, याला प्रतिबंध करण्यासाठी तुकोबारांच्या या शब्दाचा थोडा विचार घडावा. आपल्याही जीवनात काही ऊर्जा उत्तुंगपणे उत्पन्न होण्यासाठी एक वेळ अशी यावी की आपणही पांडुरंगाला बोलावं, देवा मागत नाही, काळजी करू नको, मागायला आलेलो नाही, असा भीक वगैरे मागणार नाही. मागेल तर तुझं नाम, मागेल तर तुझी भक्ती, मागेल तर तुझं स्मरण, मागेल तर तुझं स्वरूप आणि तुझ्या पायाचं चिंतन. या पलीकडे आम्हाला काही नको. राहिला प्रश्न आयुष्याचा, तर आयुष्य आम्हाला काय दुःख देईल ते देऊ दे. आमचं आयुष्य, आमचं कर्म आणि आमचा काळ, आमचं भांडण आम्ही मिटू. तू शांत राहा, आमच्याकडे कृपादृष्टी राहू दे. विठोबा अशोक महाराज 2 दिवसाचं एकदाच उरकलं का काय. असो, सर्वांना धन्यवाद.
शांत चित्ताने श्रवण केलं. दावा नाही हे स्वीकारलंच जावं. संयोजकानं बोलवलं, येणं माझं कर्तव्य. ऐकायला आपण आलात. व्यक्तिशः मी निमंत्रित कोणालाही केलेलं नाही, कधी करणारही नाही. माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा, तरी नारायणा जिव्हा झडो. कीर्तन ठेवा कोणाला म्हणत नाही, ऐकायला या कोणाला म्हणत नाही, फोन कोणालाही करीत नाही. आपण प्रेमानं ऐकता तोपर्यंत करीत राहणार. म्हणे जरी ऐकत राहिले मला वाटलं त्या दिवशी थांबूनही टाकणार. ही काही काही मरेपर्यंत, म्हणजे अगदीच बसून झोपून वगैरे करेपर्यंत काही करणार नाही. जोपर्यंत धार टिकेल तोपर्यंत करीत राहील. बोथट होणार तर नाहीच, पण त्याच्याबद्दल फारच पुन्हा कोणाला उपद्रव होऊ लागला तर बंदही करून टाकीन. तसं काही नाही. सर्वांना धन्यवाद देतो. हो, आणि पुन्हा एक विनंती करतो महाराजांच्या अभंगाच्या आधारे. आहो पंडित जन तुका टाकावा थुंकून, महाराजांचे शब्द आहेत. त्यामुळे समस्त पंडितांना विनंती आहे, आहो पंडित जन पृथ्वीराज टाकावा थुंकून. कशाला चगळत बसता? मला माझं जीवन जे समजलंय, जसं वाङ्मयात समजतंय तसं मी निघालेलो आहे, तसं मी चिंतन करतो. हो, राहिला प्रश्न कीर्तनात बोलण्याचा, तर हे कोणत्या पद्धतीनं बंद करता येत असेल तर मला आनंदच आहे. कारण काय, संन्यासी जीवनात ही पळापळी काही शोभत नाही, आवडतही नाही, आणि कंटाळाही त्याचा येतो. त्यामुळे हे कार्य पुढे चालत राहणार आहे. अनेक भावी जीवनामध्ये आणि पुढच्या वर्षामध्ये असे तुकोबारांच्यावर प्राण वळून टाकणारी बरीच शेकडो कीर्तनकार मंडळी या संप्रदायात निर्माण झालीच पाहिजेत. तर काहीतरी हा शोभून दिसेल, चमकून दिसेल संप्रदाय. अनेक दुर्बलांच्या गर्दीपेक्षा लाचारांची फौज तयार होऊ लागली पहा. हो, तुपासाठी उष्ट खाणाऱ्यांची फौज वाढली. पाया पडतो असे तयार व्हाय 5-10 आयुष्य तर जाणारच आहे. हो, मरणारच आहे सगळे एक दिवस. कोण टिकणार नाही याच्यात. पण असं काही जगून मरू की एक चैतन्यदायी ऊर्जा या संप्रदायाला पुनश्च निर्माण होईल आणि तुकोबारांना आनंद वाटेल की काहीतरी चाललंय ठीक. हो, नाही तर आज ढसा रडत असतील संत, कशाला वाङ्मय तयार केलंय. हो, याच्यावर जर पोट बाबूंची संख्या वाढत असेल तर म्हणा पुढच्या पिढीच्या सर्व साधकांना, तुकोबारांच्या अनुसरकांना, अनुयायांना माझी विनंती आहे, महाराजांना आवडेल असं थोडं तरी करायचा आपण प्रयत्न करू. अगदीच प्रॅक्टिकली नाही, म्हणजे हे नाही ते नाही असं नाही. हो, अगदीच जीवन थोडंसं त्यांच्या पावलावर उचलून टाकू. पूर्ण भिकारी व्हायची काही गरज नाही, पण किमान आपला स्वाभिमान तरी टिकवू. मागण्या तरी जीवनातल्या कमी करू. न मागता जे मिळेल त्यात तरी समाधान मानू. इथपर्यंत तरी आपण करू शकतो. एवढी माझी विनम्र विनंती राहील. पुन्हा एकदा सर्वांना वंदन करून माझी सेवा संत चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर